Okay, so now in this session, we will discuss how to interface 4x4 keypad with LPC 2148. आता 4x4 कीपॅड जनरली कसा असतो, कसा दिसतो हे तुम्हाला स्क्रीनवर आता दिसेलच. ठीक आहे. कीपॅड तुम्हाला माहिती, कीपॅड आजकाल कीपॅड आता टचपॅड आलेत म्हटलं, कीपॅडचा जमाना गेला, पण ठीक आहे, कीपॅड बऱ्याच ठिकाणी आजही चालतो. असे रोज असतात 4x4, 4 रोज आणि 4 कॉलम्स असतात बघा, 4 रोज आणि 4 कॉलम्स. तर समजा एखाद्या युजरने ए नावाचं बीट कीपॅडवरचं प्रेस केलंय, तर त्यावेळेस काय होतं, एक्झॅक्टली हा कॉलम आणि हा कॉलम यांचं इंटरफेसिंग इथे आहे ना, म्हणजे थोडक्यात ए जेव्हा प्रेस करतात तेव्हा तुम्ही हा पॉइंट, हा इंटरफेसिंग पॉइंट प्रेस करतात आणि त्यावेळेस बरोबर ते 1, ठीक आहे, 1 किंवा काय असेल ते त्या मायक्रो कंट्रोलरला जातं. म्हणजे मायक्रो कंट्रोलरला काय कळतं का युजरने कोणता कॉलम प्रेस केलाय, पहिला का दुसरा का तिसरा का चौथा, तर चौथा कॉलम प्रेस केलाय आणि पहिली रो प्रेस केली. समजा तुम्ही युजरने 8 नावाचं बटन प्रेस केलं, तर मायक्रो कंट्रोलरला बरोबर काय कळतं, मायक्रो कंट्रोलरला काय कळतं, दुसरा कॉलम आणि तिसरी रो प्रेस केलेली आहे 2,3. अशा पद्धतीने मग मायक्रो कंट्रोलर काय करतो, त्यानुसार बरोबर एलसीडी वर काय पाठवतो, 8 पाठवतो. ठीक आहे, ए च्या वेळेस ए पाठवतो, म्हणजे एलसीडी वर तुम्ही कीपॅडवर जे प्रेस करणार आहे ते एलसीडी वर जाणार आहे. अशा पद्धतीने थोडक्यात त्या प्रॅक्टिकल मध्ये, आपल्याला सिलेबस मध्ये प्रॅक्टिकल नाहीये कीपॅडचं, पण असतं तर समजा, तर कीपॅड जोडावा लागला असता. मग 4x4 म्हणजे किती, 16, 4 चौक 16 पिन्स आपल्याला लागल्या असत्या. सॉरी 16 कशाला, 4 कॉलमच्या 4 पिन्स आणि 4 रो साठी 4 पिन, 8 पिन लागल्या असत्या आपल्याला. म्हणजे थोडक्यात या 8 पिन आपल्याला 2148च्या पोर्ट 0च्या वापरा किंवा पोर्ट 1च्या वापरा. ठीक आहे, जीपीआयओ कराव्या लागल्या असत्या त्या पिन्स. आणि एलसीडी जोडायचं आहे, समजा प्रेस केली की आपल्याला एलसीडी दाखवायची, तर एलसीडी ला 16 पिन लागतात. 16x2 जो एलसीडी असतो की नाही, 16x2, त्याला 16 पिन लागतात. म्हणजे त्या 16 पिन्स, या 16 पिन आपण पोर्ट 0च्या घ्या किंवा पोर्ट 1च्या घ्या. ठीक आहे, पण त्या पिन्स तुम्हाला पिन सिलेक्ट रजिस्टरचा वापर करून जीपीआयओ कराव्या लागणार. कारण कीपॅड आणि एलसीडी आणि एलईडी जीपीआयओच्या अंडर येतात, ते जी जनरल पर्पज टास्क आहेत म्हणून. कळतंय? तर आपण खाली जाऊया. हे लक्षात आलं? म्हणजे जी की प्रेस केली तिचा रो आणि कॉलमची व्हॅल्यू बरोबर तो नंबर मायक्रो कंट्रोलरला समजतो. अशा पद्धतीने याचं प्रोग्रामिंग करावं लागतं, समजलं पाहिजे. ठीक आहे, आता मी खाली जातो. बघा आता इथे यांनी इंटरफेसिंग दिला. तर ही कोणती वेबसाईट आहे, इलेक्ट्रॉनिक विंग्स. ठीक आहे, मे बी बायनरी अपडेट्स अवेलेबल नव्हतं, हा ट्युटोरियल किंवा एक्सप्लोर एम्बेडेड नव्हतं, म्हणून मला इलेक्ट्रॉनिक्स विंग सापडलं. असं गुगल सर्च करत राहिले तर तुम्हाला बरोबर काही ना काही मिळतं. आता ही इंटरफेसिंग डायग्राम त्यांनी शेअर केली बघा. ठीक आहे, त्यांनी काय केलंय ह्या प्रोग्राम मध्ये, त्यांनी P0.12, 13, 14 आणि 15 ह्या 4 पिन्स त्यांनी रो साठी वापरल्या. कळतंय का नाही? आणि ह्या 4 पिन 0.8, 0.9, 10 आणि 11 पोर्ट 0च्या ह्या 4 पिन्स कॉलम साठी वापरल्या. प्रदीप, इज इट करेक्ट? येस, ऑडिओ बरोबर आहे ना? पोर्ट 0 कीपॅडच्या 4x4 कीपॅडच्या रो साठी ह्या पिन्स त्यांनी वापरल्यात. त्यांच्या मनावर आहे ना, आपण वेगळ्या वापरू शकतो. ह्या पिन्स आपण रो साठी वापरल्या असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्या मनावर आहे कोणत्या वापरायच्या. आता मायक्रो कंट्रोलला पिन्स किती आहेत, 64 पिन आहेत पोर्ट 0 आणि पोर्ट 1च्या मिळून. त्यातल्या 45 तुम्ही जीपीआयओ करू शकतात. त्या 45 पैकी कोणत्या घ्यायच्या, पोर्ट 0च्या का पोर्ट 1च्या, आपल्या मनावर आहे. यांनी अशा घेतल्यात. आणि नंतर यांनी काय केलंय, पीसी जोडलाय बरं का. आता समजा यांनी वेगळं जोडलंय, इथं बघा पीसी आहे, लॅपटॉप आणि पीसी साठी पीसी इथे. ठीक आहे, आणि या पीसी ला युआर्ट मार्फत जोडलंय एलपीसी 2148 ला. त्यासाठी युआर्ट 0 वापरलाय, टीएक्सडी आणि आरएक्सडी लाईन. कारण आता प्रोग्रामिंग करायची म्हटल्यावर पीसी लागणार, पीसी लागणार म्हणजे युआर्टशी जोडावंच लागणार. आणि यांनी एलसीडी काही वापरलेलं नाहीये. समजा आपल्याला वाटलं की जी की प्रेस केली, समजा 5 प्रेस केली एलसीडी यावी, तर मग एलसीडीच्या 16 पिन्स एलसीडी असा जोडला. ठीक आहे, आणि एलसीडी ला उरलेल्या काही पिन्स ज्या असतील त्या 16 पिन्स 2148च्या जोडायच्या. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिकल आणि इंटरफेसिंग करू शकतो. याला इंटरफेसिंग डायग्राम म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, या इंटरफेसिंग डायग्राम मध्ये एक्झॅक्टली कळतं का कोणत्या पोर्ट पिन्स वापरल्यात, व्हीडीडी 3.3 व्होल्ट केलाय वगैरे वगैरे, किती 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 व्हॅल्यूचे रजिस्टर्स वापरले. अशा पद्धतीने आपण याचं करू शकतो. आता ह्या पिन्स ज्या त्यांनी वापरल्या त्या पिन्स काय करावं लागतील रे, या जीपीआयओ करावं लागेल. म्हणजे पिन सिलेक्ट 0 वापरायचा का 1 का 2,
तर ह्या पिन्स पोर्ट 0च्या पहिल्या 16 पिन्स पैकी आहे, म्हणून आपण काय केलं पाहिजे, पिन सिलेक्ट 0 वापरला पाहिजे जीपीआयओ करण्यासाठी. आणि ह्या पिन्स कोणत्या 0.1 आणि 0.0.0 त्या सुद्धा पोर्ट 0च्या पहिल्या 16 आहे, म्हणून पिन सिलेक्ट 0 वापरावं लागेल. दुसरी गोष्ट, आयओ डायरेक्शन IOXDIR डायरेक्शन कंट्रोल रजिस्टर वापरून ह्या पिन्स काय करावं लागतील, आपल्याला काय करावं लागतील, ह्या पिन्स आपल्याला इनपुट करावे लागतील. इनपुट करण्यासाठी DIR रजिस्टर मध्ये काय टाकावं लागतं, 0 का 1, हा 1 टाकलं. एलईडीच्या वेळेस आपण 1 टाकलं होतं, म्हणून ती आउटपुट झाली ती पिन. आता कीपॅड हा इनपुट डिव्हाइस आहे ना, मग आपण ह्या पिन्स काय केल्या पाहिजे, ह्या 8 पिन्स इनपुट म्हणून सेट करावं लागतील. मग त्यासाठी IOXDIR रजिस्टर मध्ये आपण 0 टाकला पाहिजे ह्या पिन्सच्या त्या बिटला. ठीक आहे, बरोबर आहे ना. जीपीआयचे रजिस्टर 32 बीटचे रजिस्टर्स आहे, 32 पिन साठी 32 बीटचे रजिस्टर्स, एका पिनला 1 बीट, म्हणजे ती बीट शोधायचं, तिथं 0 टाकून द्यायचं, त्या पिन बरोबर इनपुट होणार. ठीक आहे, आता मी खाली जातो, यांनी प्रोग्राम कसा केला बघू आपण. बघा यांनी काय केलंय, हेडर फाईल इन्क्लूड केली आहे. हेडर फाईल मध्ये कीपॅड असं कॅरेक्टर सेट केलाय. ठीक आहे, 4x4 चा. ठीक आहे, म्हणजे डिक्लेअर केलाय बघा, डिक्लेअर केला आणि डिफाईन सुद्धा केलाय. कीपॅड नावाचं एक ॲरे घेतलाय, 4x4 चा ॲरे, कॅरेक्टर ॲरे, आणि त्याच्यामध्ये असे टाकले, डिफाईन आणि डिक्लेअर केलंय. ठीक आहे, म्हणजे 0 ला काय असेल, 0 ला हे असेल, 0 ला काय असेल, असं असेल, 0 ला असे असेल, 1 ला काय असेल, 4 असेल, या ॲरे मध्ये, कीपॅड नावाच्या ॲरे मध्ये. आता हे प्रॅक्टिकल एक्झाम सिलेबस मध्ये नाहीये, पण आपण सहज बघतोय, वेळ आहे म्हणून. पुढे बघा, डिले नावाचं एक फंक्शन त्यांनी डिफाईन केलं आणि डिक्लेअर पण केलंय. ठीक आहे, याच्याशी आपल्या कर्तव्य नाही. आपल्याला काय करायचंय, युआर्टचं इनिशियलायझेशन बघायचंय, कारण युआर्ट वापरतोय आपण 2148चा, आणि मेन डॉट सी बघायचंय. UART 0 मध्ये काय केलंय बघा, हे वापरलंय. आणि हे मगाशी बघितलं की आपण पिन सिलेक्ट 0 वापरलाय, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय टाकली, 0x00005, 7 0 आणि 1 5, किंवा तुम्ही नुसतं काय लिहिलं असतं, 0x5 जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं ना. मगाशी बघितलं की आपण 0x5 म्हणजेच असं, किंवा लेफ्ट शिफ्टिंग वापरून सुद्धा लोक ते करतात. आणि नंतर LCR मध्ये ही एकदम फेमस व्हॅल्यू आहे 83, हेक्साडेसिमल 83 टाकलं का डिव्हाइस लॅच ऍक्सेस बीट 1 होतं, स्टॉप बीट 1 येतं, डेटा बीट्स 8 येतात. नंतर DLL मध्ये 00 व्हॅल्यू टाकली बघा, सॉरी DLM मध्ये, आणि DLL मध्ये 61 टाकली. आता असं का केलं यांनी, असं का केलं बघा, PCLK जर 15 असेल, 15 मेगाहर्ट्ज, आणि बॉड रेट जर तुम्हाला 9600 पाहिजे असेल, फॉर्म्युला आठवा बॉड रेटचा मगाचा, युआर्टच्या प्रोग्रामिंगच्या वेळेचा फॉर्म्युला आठवा. तर PCLK 15 मेगाहर्ट्ज असेल आणि बॉड रेट तुम्हाला युआर्टचा 9600 हवा असेल, तर त्या केसमध्ये DLM ची व्हॅल्यू 00 टाकावी लागते आणि DLL ची व्हॅल्यू 61 टाकावी लागते. ठीक आहे, बॉड रेट वेगळा हवा असेल, किंवा बॉड रेट हा हवा आहे आणि PCLK वेगळा आहे, तर इथल्या व्हॅल्यू चेंज होतील, थोड्याशा या व्हॅल्यू चेंज होतील. ते कॅल्क्युलेट करून आपण शोधायच्या असतात आणि त्यानुसार या रजिस्टरमध्ये टाकायचे असतात. तर DLL हा 16 बीटचा रजिस्टर आहे आणि DLM 16 बीटचा आहे, 32 बीट. असा 32 बीटची डिव्हिजर व्हॅल्यू तुम्ही तयार केली, ती तयार करायची आणि तयार केली आणि ह्या रजिस्टरमध्ये टाकून दिली. थोडक्यात हे रजिस्टर अपडेट केले. अपडेट करणं म्हणजे काय, त्यात व्हॅल्यू टाकणं. ठीक आहे, टाकण्याच्या अगोदर तुम्ही काय केलं, DLAB बीट काय केलं, 1 केलं, म्हणजे तुमची दरवाजाची कडी उघडली. ठीक आहे, आणि ते करून झाल्यानंतर आता तुमचं बॉड रेट सेट झाला इथे. आता पुढे काय केलं, हे जे बीट 1 केलं होतं ते बीट आता 0 केलं, DLAB बीट 0. ते कुठे येते, LCR रजिस्टर मध्ये आहे, म्हणून ती व्हॅल्यू ही आली. ठीक आहे, LCR मध्ये सुरुवातीला काय टाकली आपण, 83 आणि नंतर 03. या फेमस व्हॅल्यू आहे, एकदम पाठ होऊन गेल्या, माझ्या तरी पाठ व्हायला आणि तुमच्याही पाठ व्हायला पाहिजे. ठीक आहे, एकदम स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे सगळं, हे स्ट्रक्चर एकदम स्टँडर्ड आहे, म्हणजे 83 व्हॅल्यू एकदम पाठ होऊन जायला पाहिजे. ठीक आहे, आणि 03. पुढे काय केलं बघा, THR रजिस्टर मध्ये काय घेतलं, UX THR रजिस्टर मध्ये CH काय होतं रे मगाशी आपलं, CH काय होतं आठवा, सॉरी इथे CH असेल कुठेतरी, हा CH म्हणजे जे काही कॅरेक्टर असेल, थोडक्यात जे काही कॅरेक्टर तुमचं प्रेस असेल ना, ते THR मध्ये थोडक्यात जाणार. ठीक आहे, कळतंय तुम्हाला, जे THR म्हणजे जे सेंड करायचंय ते THR मध्ये ठेवावं लागतं. थोडक्यात यांनी काय केलेलं असेल, जी काही की प्रेस केली ती CH व्हेरिएबल मध्ये घेतली आणि ते व्हेरिएबल THR मध्ये कॉपी केलं
आणि अशा पद्धतीने ट्रान्समिट झालं. मग ते CH जे काय असेल ते ट्रान्समिट होणार, कारण THR रजिस्टर ट्रान्समिट होल्डिंग रजिस्टर आहे UART0चा. ठीक आहे. आता यांनी काय केलं, LCD वापरलेलं नाही, मग यांनी पीसीचा कॉम पोर्ट जो असतो ना, हायपर टर्मिनल, त्या हायपर टर्मिनलवर कदाचित ही व्हॅल्यू, प्रेस केलेली व्हॅल्यू दिसावी असं काहीतरी प्रोग्रामिंग करेल, आणि 100% तसंच आहे. आपण मे बी LCD जोडू शकतो. ठीक आहे. तर पुढे काय केलंय बघा, जास्त डिटेलमध्ये मी जात नाही प्रोग्रामच्या, पण एक वरच्यावर तुम्हाला सांगतोय काय काय होऊ राहिलंय. नंतर पुढे काय होते बघा, RBR रजिस्टर जो आहे ना, RBR रजिस्टर काय करतो, रिसीव्ह बफर रजिस्टर, म्हणजे कीपॅडवर जे काही प्रेस करू ते आधी RBR मध्ये जाणार. RBR म्हणजे मायक्रो कंट्रोलरला मिळालं. ठीक आहे. आणि THR मध्ये मग तेच व्हॅल्यू THR मध्ये टाकून द्यायची, म्हणजे ती ट्रान्समिट होईल. कळते. आता इथे खरा मेन प्रोग्राम सुरू झालाय बघा. आता बाकीचे जे वरचे डेफिनेशन्स आहेत, या फंक्शनच्या डेफिनेशन, हे तुम्ही समजा आणखी एक हेक्स फाईल तयार केली, सपोज अशी एक हेक्स फाईल तयार केली, हॅश इन्क्लूड, इथे कशी हेक्स फाईल आहे तशी एखादी हेक्स फाईल तुम्ही तयार केली, हॅश इन्क्लूड UR.H, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या हेक्स फाईलमध्ये जर तुम्ही हे सगळं टाकलं तर तुमचा प्रोग्राम छोटा होईल. कळतंय. थोडक्यात तुमच्या मनावर आहे की ह्या ज्या डेफिनेशन आहेत या तुम्हाला सेपरेट एखाद्या हेडर फाईलमध्ये टाकल्या तर तुमचा main.c छोटा होऊ शकतो. आता main.c काय बघा, आता main.c काय, UART0 इनिशियलाइज केलाय म्हणजे मगाशी तुम्हाला मी दाखवलं ना, LCR मध्ये 83 टाकली, नंतर 03 टाकली, नंतर DLM मध्ये जे काही टाकलं, म्हणजे थोडक्यात हे फंक्शन कॉल केलंय, मेन मध्ये कॉल केलंय, मग त्याची डेफिनेशन वर कुठेतरी डिफाईन असेल किंवा एखाद्या हेडर फाईल मध्ये असेल तर ती डेफिनेशन बरोबर एक्झिक्यूट होऊन जाते इथे. ठीक आहे. सो UART0_unit त्याचा वापर करून UARTचं प्रोग्रामिंग सगळं संपलं, म्हणजे बॉड रेट डिसाईड झाला, डेटा बिट्स, पॅरिटी बिट्स, स्टॉप बिट्स सगळं डिसाईड केलं एका फंक्शनच्या कॉलमध्ये. त्याची डेफिनेशन कुठेतरी आहे इथे वरच आहे. आपण आपल्या केसमध्ये आपण कधी कधी हेडर फाईल मध्ये ठेवतो. नंतर IO0DIR रजिस्टर, डायरेक्शन कंट्रोल रजिस्टरचा वापर करून बरोबर इथं F टाकलाय. F टाकल्यामुळे काय झालं रे, F म्हणजे काय, 1 1 1 1, बाकीचे हे 0 म्हणजे काय, हा 0 म्हणजे काय, 4 वेळा 0, हा 0 म्हणजे 4 वेळा 0, हा 4 0. ठीक कळतंय. हा 1 1 टाकल्यावर काय होत असते रजिस्टर मध्ये, त्या पिन आउटपुट म्हणून सेट होतात, आणि 0 0 टाकलं तर त्या पिन्स इनपुट म्हणून सेट होतात. आता आउटपुट का केलं, इनपुट का केलं इथे, कारण कीपॅड आहे ना, कीपॅडला इनपुट घ्यायचं, कीपॅडचा आपल्याला घ्यायचं मायक्रो कंट्रोलला, म्हणून त्या 0 0 0 या जवळपास 3 बीट 0 आहे म्हणल्यावर किती, 4 पिन 4 पिन 4 पिन 12 पिन जवळपास. आणि पुढचा 1 1 काय केला, आता ह्याच पिनला आपण कीपॅड जोडलेला आहे. तुम्हाला आठवतंय का वरती इंटरफेसिंग डायग्राम मध्ये काय होतं, इंटरफेसिंग डायग्राम मध्ये आठवा. इंटरफेसिंग डायग्राम तुम्हाला दाखवतो मी परत एकदा. कीपॅड कुठे जोडलाय, 0.8 9 10 11 12 13 14 15, 8 ते 15 म्हणजे या पिन्स कोणत्या बीटला जातील, 8 ते 15 म्हणजे हे 4 पिन 4 8 12 म्हणजे 0.0 to 0.11 12 13 14 15 12 13 14 15. हा बरोबर करेक्ट. कुठे गेलं, हा इथे. त्या पिन्स काय केलं त्यांनी, इनपुट म्हणून आउटपुट म्हणून सेट केलंय, आणि बाकीच्या पिन इनपुट म्हणून सेट केलंय. पुढे काय केलंय, IO पिनचा वापर करून, IO पिन काय करतं, स्टेटस देतं, 32 पिनचं काय स्टेटस आहे, कोणती हाय आहे, कोणती लो आहे, कोणती इनपुट आहे, कोणती आउटपुट आहे, त्याचा वापर करून आपण काय करत असतो, चेक करत असतो तर कोणती पिन प्रेस केली. IO पिनचा तो वापर करतात लोक इंटरफेसिंगच्या मध्ये. एवढं डिटेलमध्ये जायला आता सध्या वेळ नाहीये, पण थोडं समजून घ्या. असा एवढा मोठा प्रोग्राम केलाय बघा त्यांनी. पुढे काय केलंय तुम्हाला डायरेक्ट स्विच केस दाखवतो. हा कॅरेक्टर की कॉलम मध्ये बरोबर असं काहीतरी व्हॅल्यू आली का, बरोबर कीपॅडची ही रो प्रेस आहे असं समजतंय. इफ कॉलम व्हॅल्यू इज इक्वल टू दिस, देन दिस कीपॅड इज प्रेस, दिस रो इज प्रेस्ड. अशा पद्धतीने रोचं कॉलमचं वेगळं करून घेतलं.
आणि हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. याचे खूप सारे प्रोग्राम्स वेबवर, वेबसाईटवर, गुगलवर अवेलेबल आहेत. तुम्ही इझिली कोणतेही समजून घेऊ शकतात. स्टेप बाय स्टेप जावं लागेल. एवढं डिटेलमध्ये आता सध्या जायला आपल्याला वेळ नाही. फक्त आपल्याला एक ट्युटोरियल घ्यायचं होतं की कीपॅड कसा कसा इंटरफेस केला जातो, कसं कसं वर्किंग चालतं. ठीक आहे. आणि दोन्ही पिन जेव्हा दोन्ही रो, एखादी रो आणि एखादी कॉलम हाय झाली का बरोबर समजायचं का ते बीट प्रेस केले. ठीक आहे. तर आपण आता हे बंद करू आणि आपण पुढे जाऊया, एलसीडी का जाऊया. एलसीडी इंटरफेसिंग. एक मिनिट. हा, एलसीडी इंटरफेसिंगचं आता हे आहे यांच्याकडे. हा, इंटरफेसिंग, एलसीडी इंटरफेसिंगची डायग्राम आहे का याच्यामध्ये? नाहीये. तर ठीक आहे, त्यांनी कुठेतरी थेरॉटिकल, हा इथे आहे बघा. हा, इथे आहे बघा इंटरफेसिंग डायग्राम. एकदा 2 मिनिटं बघून घ्या बरं. 2148च्या कोणत्या पिन्स एलसीडी ला जोडल्या आहेत बघा. हा, कोणत्या पिन्स एलसीडीच्या जोडल्यात रे 2148च्या? येस, एनीबडी? बघा, त्यांनी काय केलंय, एलसीडीच्या 15, P0.15, P0.17, 22, 30, 24, पोर्ट 1च्या 1.24, 1.25 अशा पिन वापरल्या, ग्राउंड पिन. कळतंय? आता त्यांनी त्या वापरल्या, आपण वेगळ्या, आपण सगळ्या ठरवलं एलसीडीच्या 16च्या 16 पिन्स आपल्याला पोर्ट 0चे वापरायचे, तर आपण पोर्ट 0चे वापरायचे. जे आपल्याला शक्य आहे, सोपं वाटतं ते घ्यायचं आपण. तुम्हाला मी एलसीडीचं इंटरफेसिंगचं ट्युटोरियल शेअर केलेलं आहे ऑलरेडी. तर ते शेअर केलेल्या ट्युटोरियल मधून तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन केलाय त्यांनी. ठीक आहे, तर तो बघा एकदा. wikinode.com वर आहे ते. कोणता आहे, काय प्रॉब्लेम नाही. खाली जाऊया, आपण एलसीडीच्या कमांड समजून घेऊ. एलसीडीच्या कमांड्स आपल्या लक्षात असल्या पाहिजे. आता सगळ्या नाही, पण ज्या महत्वाच्या त्या पाहिजे. समजा एलसीडीची स्क्रीन जी आहे ती क्लिअर करायची असेल, मागचा डाटा डिलीट करायचा असेल, तर एलसीडीला 0x01 ही हेक्स व्हॅल्यू पाठवावी लागते कमांड मध्ये. ठीक आहे, कमांडचं नाव काही पण असू शकते, एलसीडी अंडरस्कोर डेटा किंवा एलसीडी अंडरस्कोर CH. आपल्याला पाहिजे ते कमांडचं नाव देऊ शकतो. त्या कमांड मध्ये व्हॅल्यू काय टाकायची? 0x01. त्याने काय होतं, एलसीडीची स्क्रीन क्लिअर होते. नंतर बरेच लोक ही एक व्हॅल्यू वापरतात बघा, ह्या 2 व्हॅल्यू. बरेच जण ह्या 2 व्हॅल्यू वापरतात. सगळ्या वापरत नाही बरेच जण. 80 ज्यावेळेस आपण व्हॅल्यू टाकतो हेक्साडेसिमल, तर एलसीडी वर पहिल्या रोला तुमचा कर्सर येतो. सो इट फोर्सेस द कर्सर ऑफ एलसीडी ऑन द फर्स्ट रो. C0 व्हॅल्यू जेव्हा तुम्ही हेक्साडेसिमल एलसीडी ला पाठवतात, त्यावेळेस सेकंड रोच्या पहिल्या बीटवर तुमचा कर्सर येतो. म्हणजे तिथं तुम्ही जे काय पाठवणार ते तिथं दिसणार आहे. ठीक आहे, एलसीडी किती असतो जनरली एलसीडी 16:2 चा असतो. 16:2 म्हणजे 2 रोज आणि 16 बिट्स. कळतंय? थोडक्यात 16 कॉलम्स, 2 रोज. एलसीडी ला 2 रो असतात. ठीक आहे, पहिली रो आणि दुसरी रो. पहिल्या रोला जर काही छापायचं असेल आपल्याला, तर आपण एलसीडीच्या आधी पहिली रो सिलेक्ट करतो 80 वापरून. नंतर C0 व्हॅल्यू जर पाठवली एलसीडीला, तर दुसरी रोला कर्सर येऊन जातो. ठीक आहे, अशा ह्या 3 व्हॅल्यू तर जनरली आपण वापरतो. आणि बाकीच्या पण बरेचसे फंक्शन्स आहेत. तर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही एलसीडीच्या कमांड्स त्या व्हॅल्यू वापरून एलसीडीचे ते फंक्शन्स एक्झिक्यूट करू शकतात. तर तुम्हाला मी पॉप्युलर गोष्टी दाखवल्यात. एलसीडी तुम्हाला डिस्प्ले ऑफ करायचा आहे, ऑन करायचा आहे, वगैरे वगैरे. ऑन साठी सुद्धा 0E आहे बघा. कर्सर ऑफ करायचा आहे तर 0C आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. यांनी प्रोग्राम कसा केला आपण बघूया. नेहमीप्रमाणे प्रत्येकाची प्रोग्रामिंगची स्टाईल वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे काय आपण खूप पॅनिक होण्याची गरज नाही. यांनी काय केलंय, सुरुवातीला बघा हेडर फाइल्स इन्क्लूड केल्या आणि फंक्शन्स डिक्लेअर केलेत. त्यांनी काय केलं, एलसीडी अंडरस्कोर डॅट नावाचं फंक्शन वापरले डाटा पाठवण्यासाठी. CMD नावाचं एक फंक्शन वापरले डाटा सेंड करण्यासाठी. सेंड अंडरस्कोर डाटा आहे. असे बरेच फंक्शन. आता प्रत्येक जण आपापल्या फंक्शनला आपापल्या पद्धतीने नावं देतो. तर ते डेफिनेशन समजले बघितल्यावर आपल्याला कळणार. ठीक आहे, आपले प्रोग्राम मध्ये आपले जे प्रोग्राम प्रॅक्टिकलचे ते तुम्हाला मी शेअर करतो. आपण काय केलं, एलसीडी अंडरस्कोर डेटा
अशा नावाचं एक फंक्शन डिफाईन केलंय आणि त्याच्या माध्यमातून आपण एलसीडीच्या व्हॅल्यू पाठवतो किंवा कॅरेक्टरच्या व्हॅल्यू पाठवतो. ठीक आहे, यांनी बाकीचं अजून बरंचसं काय काय डिक्लेअर केलंय. असे भरपूर सारे प्रोग्राम तुम्हाला मिळतील, हाच फॉलो केला पाहिजे असं काही नाही. पुढे बघा, मेन नावाचं फंक्शन आहे, त्याच्यामध्ये एवढंच केलंय त्यांनी. ठीक आहे, याच्यात काय केलं बघा, एलसीडी इनिशियलाइज केलंय, डिस्प्ले रो असं एक फंक्शन कॉल केलंय. मग पहिली रो वर वेलकम येतंय, दुसऱ्या रो वर काहीतरी बायनरी अपडेट्स येते आणि व्हाईल वन मध्ये काहीच नाही ठेवलंय, ते ब्लँक ठेवलंय. ते कंटिन्युअसली काही काळापर्यंत चालू राहील, डिले राहील तो. एलसीडी इनिशियलायझेशन मध्ये जेव्हा हे फंक्शन कॉल होतं, त्याची डेफिनेशन इथे बघा, ही डेफिनेशन आहे, इथून सुरू होते, बरीचशी खाली आहे. त्याच्यामध्ये यांनी काय केले सहज आपण एकदा बघूया, खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही. IO1DIR रजिस्टर वापरलाय, म्हणजे पोर्ट 1 साठी IO1DIR असतो की नाही, डायरेक्शन कंट्रोल, इनपुट करायची पिन का आउटपुट. बरोबर, त्यांनी काय केलंय 1.24 आणि 1.25 म्हणजे एनेबल पिन असते ना एलसीडीला आणि RS पिन असते बघा, त्या आउटपुट कराव्या लागतात आपल्याला. म्हणून ते बरोबर ह्या तिसऱ्या बिटला आहे ना, इथं बघा 3 टाकलाय. 3 म्हणजे काय, बायनरी मध्ये 0 0 1 1 म्हणजे बरोबर 24वी आणि 25वी पिन काय केली त्यांनी आउटपुट म्हणून सेट केली, बाकी सगळं 0 ठेवलं, म्हणजे ते इनपुट राहणार. ठीक आहे, नंतर ह्याच पिन त्यांनी काय केलंय क्लिअर केलंय बघा, म्हणजे लॉजिकल लो पाठवलंय त्यांनी. ह्या पिन आधी आउटपुट केल्या, नंतर तीच व्हॅल्यू देऊन त्याच पिन्स लॉजिकल लो केल्या, थोडक्यात ग्राउंड केल्या. बरोबर आहे ना. हा, नंतर डायरेक्शन तोच रजिस्टर वापरला, पण IO0DIR. आता पोर्ट 0च्या पिन्सचं डायरेक्शन कंट्रोल करायचं आहे. का पोर्ट 0च्या? कारण तुमचं इंटरफेसिंग मध्ये त्यांनी काय केलंय, पोर्ट 0च्या पिन्स वापरल्यात ना. कोणत्या पिन्स? 0.15, 0.17, 0.22. ठीक आहे, नंतर ह्या पिन्स काय केल्या, D4 डाटा असतं ना, D1 टू किती असतं, D1 टू D8 काय असतं ना एलसीडीला, डेटा बिट्स, डेटा पिन्स 8 पिन्स असतात मला वाटतं. त्यानुसार ह्या व्हॅल्यू काय केल्या त्यांनी कॉन्फिगर केल्या, त्या बिट्स, ते बिट्स बरोबर ते पिन्स काय केल्या आउटपुट सेट केल्या. नंतर त्या परत पुढच्या पिन्स काय बघा, त्याच पिन काय केल्या क्लिअर केल्या, डिले दिलाय, कमांड केले. आता हा थोडासा जास्त डिफिकल्ट प्रोग्राम आहे, याच्यापेक्षाही सोपे सोपे प्रोग्राम्स बरेच जण दिलेले असतात. आता शेवटी डिपेंड आहे की काय नेमकं एक्झॅक्टली करून घ्यायचंय त्या प्रॅक्टिकलमध्ये किंवा त्या प्रोजेक्टमध्ये. त्यानुसार लोक फंक्शनॅलिटी वापरतात, प्रोग्रामिंग करतात. कळते. तर एलसीडी इंटरफेसिंगचं मी तुम्हाला ट्युटोरियल शेअर केलंय, ते जास्त आणखी प्रोग्रामही छोटा आहे, समजून घ्यायला सोपं आहे. तर तुम्ही ते ट्युटोरियल, ते ऑनलाईन जे ट्युटोरियल आहे तुम्हाला पाठवलं युट्यूबचं, ते एकदा बघा, त्यातून तुम्हाला आणखी परफेक्ट कळेल, म्हणजे आपलाही वेळ वाचेल. ठीक आहे, आता एलसीडी इंटरफेसिंग झालं. आता पुढचं काय रे, I2C. चला I2C प्रोग्रामिंग आपण बघूया. I2C प्रोग्रामिंग. I2C प्रोग्रामिंग जर आपण बघितलं तर एक्सप्लोर एम्बेडेड वर एक आहे ट्युटोरियल, आणि जर बायनरी अपडेट वर बघितलं तर बायनरी अपडेट वर मिळेल किंवा OC फ्रेक वरही मिळेल. बायनरी अपडेट, ठीक आहे, जे काही चांगलं असेल ते आपण घेऊया. किंवा OC फ्रेक जर बघितलं, OC फ्रेक कसं आहे, तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ट्युटोरियल मिळतंय. तर कोणतं जे चांगलं वाटेल ते आपण एक्सप्लेन करून घेऊ. ठीक आहे, आणि तुम्ही सर्च करा, तुम्ही पण सर्च करा. मी तुम्हाला मुद्दाम हे दाखवतोय कारण तुम्हाला पण सर्च कसं करायचं, कसं शोधायचं हे समजलं पाहिजे. ठीक आहे, आता बघूया आपण. आता हे ट्युटोरियल एक्सप्लोर एम्बेडेड त्यांनी कसं दिलंय बघूया आपण. I2C बद्दल आधी तुम्हाला हे दिलंय, I2C एवढंच दिलंय, फक्त I2C प्रोग्रामिंग हे दिलंय. 2148 संदर्भात काहीच नाही. हा, इथे दिलंय बघा, हाऊ I2C वर्क्स. आता ऑलरेडी तुम्हाला I2C प्रोटोकॉल काय हे तुम्हाला 80 म्हणजे तुमच्या मागच्या सेमिस्टरच्या सब्जेक्टमध्ये मायक्रो कंट्रोलमध्ये समजलं असेलच, तरी पण तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो पटकन. याच्यामध्ये काय असं असतं, एक मास्टर असतो आणि बाकीचे स्लेव्ह डिव्हाइसेस असतात. आता किती स्लेव्ह डिव्हाइसेस कनेक्ट करायचे ते कशावर डिपेंड असतं, तर किती बिटचा ऍड्रेस आहे तुमचा, किती बिटचा ऍड्रेस आहे. आय थिंक 32 बिटचा ऍड्रेस LPC 2148 फॉलो करतो, म्हणजे 2 raised to 32 किती होतात,
2^32 किती होतात 1024. 1024 डिव्हाइसेस तुम्ही कनेक्ट करू शकतात LPC 2148 च्या I2C चा इंटरफेस वापरून. म्हणजे LPC 2148 ला तुम्ही 1024 स्लेव्स कनेक्ट करू शकतात. का बरं असं? कारण 32 बिटचं आर्किटेक्चर आहे आणि ऍड्रेस लाईन्स 32 आहेत. म्हणजे 2^32 एवढे डिव्हाइसेस तुम्ही स्लेव्ह कनेक्ट करू शकता. समजा तुमचा मायक्रो कंट्रोलर 2 बिटचा आहे, ऍड्रेस लाईनही 2 बिटची असणार, मग 2^2 किती 4, म्हणजे 4च डिव्हाइसेस 4 स्लेव्स तुम्ही कनेक्ट करू शकता. 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजे आपल्या मनावर आहे किती स्लेव्ह कनेक्ट करायचे, पण मॅक्सिमम 1024 स्लेव्ह तुम्ही LPC 2148 ला कनेक्ट करू शकतात. आणि ते कनेक्शन कसं आहे बघा, SDA लाईन एक असते, डेटा लाईन आणि क्लॉक लाईन, ते सगळे एकमेकांना कनेक्टेड आहे. स्लेव्ह मास्टर सगळे एकमेकांना कनेक्टेड आहे. आता मास्टर जनरली काय करतो, मास्टरला ज्याच्याशी कम्युनिकेशन करायचंय, फॉर एक्झाम्पल स्लेव्ह थर्ड स्लेव्हला कनेक्ट करायचंय, त्या स्लेव्हशी कम्युनिकेशन करायचंय, सिरियल कम्युनिकेशन, तो काय करतो मास्टर एक ऍड्रेस पाठवतो क्लॉकवर. तो ऍड्रेस म्हणजे या स्लेव्ह 3 चा जो काही ऍड्रेस असेल, प्रत्येक स्लेव्हला एक युनिक ऍड्रेस असतो. समजा 4 डिव्हाइसेस आहे, याचा ऍड्रेस असेल 01, समजा 00 आहे, याचा ऍड्रेस असेल 01 सपोज, याचा ऍड्रेस असेल समजा 11 आणि याचा ह्या स्लेव्हचा ऍड्रेस 11 आहे सपोज. ठीक आहे, समजा मास्टर म्हणजे 802148 ह्या मायक्रो कंट्रोलरला स्लेव्ह नंबर 3 शी कम्युनिकेशन करायचंय, तर तो काय करेल, हा त्याचा ऍड्रेस जो आहे 10, तो 10 ऍड्रेस ब्रॉडकास्ट करेल. ठीक आहे, क्लॉक लाईनवर. आणि ब्रॉडकास्ट केल्यानंतर प्रत्येक स्लेव्ह काय करेल, चेक करेल की बाबा हा माझा ऍड्रेस आहे का कोणाचा आहे, माझा नाही ना. ठीक आहे, कारण क्लॉकवर कोणता ऍड्रेस पाठवलाय मास्टरने, 01 समजा, सॉरी 10 पाठवलाय ना स्लेव्ह 3 साठी. तर हा चेक करेल, 00 मॅचेस विथ 10, नो. 01 मॅचेस विथ 10, नो. 10 मॅचेस विथ 10, येस. म्हणजे थोडक्यात मास्टरने पाठवलेला ऍड्रेस याच्याशी मॅच झाला, मग स्लेव्ह 3 काय करेल, एक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवेल, ACK. ठीक आहे, एक्नॉलेजमेंट पाठवलं की बरोबर मास्टरला कळेल की बाबा येस कोणीतरी रिप्लाय दिलाय. मग मास्टर काय करेल, डाटा पाठवेल. आता डाटा लाईनवर, डाटा लाईन कुठं आहे, येस डाटा लाईन कुठं आहे, ही डाटा लाईन आहे तुमची ना, कळतंय. डाटा लाईन कुठं आहे तुमची, ही डाटा लाईन. मग डाटा लाईन वरून आता डाटा पाठवला जाईल, कळतंय. क्लॉक वरून क्लॉक आणि ऍड्रेसेस आणि डाटा लाईन वरून डाटा, कळतंय. अशा पद्धतीने तुमचं कम्युनिकेशन सुरू होईल. आणि एकदा संपलं की मग परत एकदा एक्नॉलेजमेंट सिग्नल मास्टर किंवा स्लेव्ह पाठवतो की बाबा झालंय किंवा कम्युनिकेशन नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने I2C प्रोटोकॉल वापरला जातो. आणि I2C चे फीचर्स जे आहेत LPC 2148 च्या I2C चे, ते डेटा शीट्स मध्ये आहे. तुम्हाला 2 I2C इंटरफेस LPC 2148 मध्ये आहेत. 8051 मध्ये आणि पीक मध्ये कदाचित नव्हते, मे बी पुढच्या भारीतल्या मायक्रो कंट्रोलर मध्ये, हायर एंडच्या मायक्रो कंट्रोलर मध्ये 4 I2C चे इंटरफेस कंपनीने दिले असतील किंवा 5 दिले असतील. तर टुडे I2C डिव्हाइसेस अवेलेबल इन मार्केट सच ॲज I2C डिव्हाइसेस कोणते कोणते आहेत, EPROM IC, RTC रिअल टाइम क्लॉक, ADC, DAC, हे सगळे I2C डिव्हाइसेस आहेत. आणि I2C इंटरफेस त्यांना आजकाल असतो. 2148 ला सुद्धा I2C चा सपोर्ट आहे. ठीक आहे, I2C प्रोटोकॉलला क्लॉक लाईन लागते आणि डेटा लाईन एक लागते. ठीक आहे, आणि I2C प्रोटोकॉलचा वापर करून जेव्हा डेटा फ्रेम्स इकडे तिकडे जातात, स्लेव्ह कडून मास्टरकडे किंवा मास्टरकडून स्लेव्हकडे, तर त्याचं असं असतं बघा स्ट्रक्चर. स्टार्ट बिट स्लेव्हचा ऍड्रेस, सॉरी 2^7 बिटचा ऍड्रेस आहे. ठीक आहे, सॉरी चुकलं माझं ते, 2^7 बिट ऍड्रेस आहे. म्हणजे 2^7 किती होता, 128. मग अशी मी 32 बोललो होतो, दॅट इज माय मिस्टेक. 2^7 म्हणजे जवळपास 256 आय थिंक. तर तेवढे स्लेव्स तुम्ही 2148 ला कनेक्ट करू शकतात. नंतर रीड राईट करायचा असेल डाटा तर 0 टाकावा लागतो, रीड करायचा असेल तर 1 टाकावा लागतो या स्लॉटमध्ये. ठीक आहे, नंतर एक्नॉलेजमेंट, ए स्टँड्स फॉर एक्नॉलेजमेंट. थोडक्यात हा जर स्लेव्ह ऍड्रेस मास्टरनी पाठवलेला तो जर मॅच झाला एखाद्या स्लेव्हशी, तर तो स्लेव्ह काय करतो, एक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवतो. नंतर एक्नॉलेजमेंट केलं स्लेव्हने की मग मास्टर परत डाटा पाठवतो. ठीक आहे, स्लेव्हला डाटा मिळाल्यानंतर स्लेव्ह पुन्हा एक्नॉलेजमेंट पाठवतो, मास्टर पुन्हा डाटा पाठवतो. अशा पद्धतीने कंटिन्युअसली डेटा ट्रान्सफर सुरू असतं. अशा पद्धतीची फ्रेम असते. स्टार्ट बिट स्लेव्ह ऍड्रेस पाठवतो मास्टर, रीड किंवा राईट, रीड करायचे का राईट करायचे त्यानुसार 0 किंवा 1 टाका, मास्टर टाका. स्क्रीन दिसते का?
हा स्क्रीन दिसते ना? हा बघा तुम्ही स्क्रीनवर. तर अशा पद्धतीने I2C प्रोटोकॉलची फ्रेमचं कामकाज चालतं. ठीक आहे. मास्टर आणि स्लेव्हचं कम्युनिकेशन चालतं. 7 बिटचा ऍड्रेस असतं, म्हणजे 2⁷ तेवढे स्लेव्स कनेक्ट करू शकतात. व्हॉट इज द फीचर ऑफ I2C in 2148? I2C 2148 सपोज 2 फास्ट I2C बसेस, I2C 0, I2C 1. दिसतंय का? Then I2C bus interface that may be I2C can be configured as a master or slave or master slave. 3 प्रकारचे डेटा रेट पॉसिबल आहे त्याच्यावर. 100 kbps चं तुम्हाला कम्युनिकेशन पाहिजे का 400 kbps का 3.4? म्हणजे तुमचं LPC 2148 एखाद्या I2C डिव्हाइस बरोबर या 3 मोड मध्ये कम्युनिकेशन करू शकतो स्पीडच्या बाबतीत. 100 kbps, 400 kbps, 3.4 kbps. तुम्हाला ऑनलाईन एक्झाम मध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. इट सपोर्ट्स बाय डायरेक्शनल डेटा ट्रान्सफर. ठीक आहे. असे त्याचे फीचर्स आहे. हे सगळे फीचर्स कुठून घेतलेत? हे सगळे फीचर्स तुमच्या डेटा शीट मध्ये आहे किंवा आजकाल वेगवेगळ्या वेबसाईटवर सुद्धा मिळतात. I2C चे रजिस्टर्स कोणते कोणते आहेत बघा. I2C जो इंटरफेस आहे त्याचे सुद्धा स्वतःचे रजिस्टर्स आहेत LPC 2148 मध्ये. I2C 0 कॉन्सेट, I2C 0 कॉनक्लिअर, म्हणजे कंट्रोल सेट रजिस्टर, कंट्रोल क्लिअर रजिस्टर, स्टेटस रजिस्टर, डेटा रजिस्टर. ठीक आहे. तर आपल्या सिलेबस मध्ये I2C चं प्रॅक्टिकल जे आहे त्याच्यामध्ये EPROM IC आपण 2148 ला जोडलाय. ओके. इंटरफेस EPROM IC विथ LPC 2148. मग इंटरफेस करायचं म्हणजे काय? EPROM IC च्या पिन्स LPC 2148 च्या ज्या काही I2C च्या पिन्स असतील त्याला जोडायच्या. जोडायच्या म्हणलं नुसतं तेवढं करून चालेल का? नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? त्या पिन्स GPIO वरून I2C साठी कॉन्फिगर करावं लागेल. मग पिन सिलेक्ट 0 किंवा 1 किंवा 2 वापरून तसं करता येईल. असे रजिस्टर्स आहेत, भरपूर रजिस्टर्स आहेत. ठीक आहे. जर याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने जनरली डायग्राम करतात बघा. इंटरफेसिंग डायग्राम लक्षात घ्या. हे जरी समजलं तरी पुष्कळ आहे. पीसी जोडायचा आहे. पीसीला जोडायचा म्हटल्यावर 2148 शी इंटरफेस करायचा म्हटलं UART 0 यांनी वापरलाय. याची RxD लाईन याच्या TXT बरोबर आणि